चॅनल बॉली बाय. तर आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी भाऊचा धक्का आज होणार आहे, जसं काही वीकेंडचा वार म्हणतो आपण हिंदीमध्ये. तर बिग बॉस मध्ये भाऊचा धक्क्यामध्ये ज्यांना आज ओरडणार आहे, ज्याची क्लास लागणार आहे, त्यांची नावं आहेत. पहिली तर फुल ऑन मेन टार्गेट आहे जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकरचा खूप मोठा मुद्दा आहे. त्याच्यानंतर अरबाजचं पण नाव आलेलं आहे, अरबाजची पण क्लास लागणार आहे. आणि त्याच्यासोबत थोडीशी छोटीशी मला वाटते की पंढरीनाथची पण क्लास लागेल. तर सुरुवात करूया मेन मुद्द्यावरनं की जान्हवी किल्लेकरची क्लास कशी काय लागणार आहे. तर तुम्हाला माहित असेल कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं, जान्हवी ही वर्षा उसगावकर यांना म्हणाली की तुम्हाला कसा काय अवॉर्ड दिला, इतर चांगले बाहेर आहेत अभिनेते त्यांना भेटला नाही, ऍक्टर्सना ते डिझर्विंग होते, तुम्हाला कसा काय दिला. मग महाराष्ट्रामध्ये जे अवॉर्ड्स दिले जातात, अवॉर्ड्स देण्यावरती बोललेलं गेलेलं आहे की ते जे अवॉर्ड्स देतात ते वेडे आहेत का, त्यांना इतकं नॉलेज नाही आहे का कोणाला द्यावं नाही द्यावं. ही जान्हवी किल्लेकर असं कसं बोलू शकते. नॅशनल प्लॅटफॉर्मवरती सर्वजण ऐकत आहेत की एखाद्याच्या अवॉर्ड देण्यावरती तिने वोट उचललेला आहे. तर मला तर वाटतंय 100% आज क्लास लागणार आहे जान्हवी किल्लेकर हिची. आणि ती ज्या पद्धतीने बोलली आहे वर्षा उसगावकर यांना, ताई तुम्ही माझ्या नादाला लागू नका, मी पाहून घेईन, म्हणजे ही सर्वांना धमकी देत राहते. लास्ट टाइम पण रितेश सरांनी फक्त निक्की तंबोलीला झाडलं होतं तिच्या अरुतुरू बोलण्यावरती, वाकडं वगैरे बोलत होती आणि हिला सोडून दिलं होतं. जान्हवी किल्लेकरचा क्लास लागला नव्हता. लेकिन ह्या वेळेस मला वाटतंय की नक्की क्लास लागणार आहे जान्हवीचा. आणि ती जी बोललेली आहे अवॉर्ड्स बद्दल आणि बाकीचे डिझर्विंग अभिनेते बाहेर आहेत, तुम्हाला कसं काय भेटू शकतं ऍक्टर्सना, आणि मी तुम्हाला पाहून घेईन, तुम्ही माझ्या नादाला लागू नका. आणि सूरजला पण हिने धमकी दिली होती, आम्ही बघून घेऊ की तुला कसं बाहेर काढायचं. आणि वर्षाताईंना पण म्हणाले की कसं बाहेर काढायचं आम्ही पाहून घेऊ. म्हणजे रितेश सर मला असं वाटतंय विचारतील तिला आज की तुझ्याकडे आहे का सगळे राईट्स बाहेर काढायचे, घराचे, कोणाला बाहेर काढायचं कोणाला नाही, तू सगळ्यांना कशी काय म्हणू शकतेस. असा कोणता टायअप आहे आम्हाला देखील कळलं पाहिजे ऍज अ ऑडियन्स. इतक्या ही 100% शुअरिटीने म्हणते की आम्ही पाहून घेऊ की कसं बाहेर काढायचं, असं काय आहे. आणि हे जनतेला विचित्र वाटत आहे की हिच्याकडे असं कोणती पॉवर आहे की ही काढू शकते आणि इतक्या 100% कॉन्फिडन्सने बोलत आहे. तर आज मला वाटतंय की चांगलीच मजबूत क्लास लागणार आहे हिची आणि लागायलाच पाहिजे. निक्कीला झापल्यानंतर हिला झापलं नव्हतं, हिला आज ओरडायला पाहिजे आणि हिची क्लास लागायला पाहिजे. त्याचसोबत अरबाजची देखील क्लास लागणार आहे. ट्रेनचा जो टास्क झाला होता त्या टास्कमध्ये हा खूप व्हायलन्स झाला होता, ह्याला खूप राग आला होता. पाहून घेईन मी, आता बघतो कोण कसं जिंकतं कोण कसं खेळतं. एकदम म्हणजे 100% हा एवढा रूडनेस आणि एवधी अँग्रीनेस जी बघायला भेटली की कधीच भेटली नाही. आणि धमकी देत होता सर्वांना. पॅडीने ते मिमिक्रीमध्ये ह्याचा ऍक्ट पण करून दाखवला, आपण पाहू शकतो मिमिक्रीमध्ये जो टास्क होता त्याच्यामध्ये तेव्हा. आणि ह्याचा जो अँग्रीनेस पाहून मला वाटतं ह्याची पण क्लास आज लागणार आहे. त्याचसोबत पंढरीनाथ, तुम्ही म्हणाला ह्यांचं कसं काय नाव आलं, तर ऍक्च्युली जेव्हा हा टास्क झाला होता ह्यांचा जो गाण्याचा होता, घनश्यामला जज बनवलेलं होतं आणि त्याच्यानंतर घनश्यामने विनर घोषित केला धनंजय पवार यांना. तर ह्यांना रडायला आलं पंढरीनाथ यांना. आणि नंतर ते म्हणाले मला काय प्रॉब्लेम नाही, तू कोणाला सुद्धा जिंकवलंस वगैरे. आणि एकीकडे रडायला आलं. तर हे डबल फेस झालं बोलण्याचं. म्हणजे तुम्हाला असं पण म्हणायचं आहे की तुम्हाला आवडत नाहीये की तू धनंजयला हे केलंस म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील येतात. त्याने म्हणतात मला काही फरक पडत नाही तू कोणालाही जिंकवलंस. तर डबल फेस असल्यामुळे त्यांची थोडीशी क्लास लागेल पंढरीनाथ यांची, हे पण तुम्हाला सांगायचंय. आणि छोटे मोठे कारण जरा थोडेफार सगळ्यांचीच लागणार आहे, पण जास्त करून या तिघांना बोलू शकतात आजच्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख सर. तर तुम्हाला काय वाटतंय कोणाची क्लास लागेल आणि तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा बॉली बाय.